नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर व्हिडिओ सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी हा विषय शिकत आहोत, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण पहिला टॉपिक पार्टनरशिप फायनल अकाउंट पूर्णपणे अभ्यासलेला आहे. या टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्याचबरोबर आत्ता आपण टॉपिक नंबर 2 अभ्यासत आहोत, ज्याच्यामध्ये आपण त्या टॉपिकची सर्व थेअरी प्लस सॉल्व एक्झाम्पल नंबर 11 पर्यंत सगळे एक्झाम्पल अभ्यासलेले आहेत. तर हे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर याची देखील प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते बघू शकता. आणि या व्हिडिओमध्ये जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर अशाच पद्धतीने आपण प्रत्येक टॉपिक अभ्यासणार आहोत. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरायचे नाहीत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 12 सॉल्व एक्झाम्पल नंबर 12 शिकणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपली सॉल्व करण्याची मेथड सर्वांना माहिती आहे. सुरुवातीला एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायचं. तर चला सुरू करूया. पहिल्यांदा एक्झाम्पल रीड करू. बघा, फॉलोइंग इज द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आपल्याला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेला आहे. अकाउंट्स ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स. बघा, हे कोणाचे रिसिप्ट अँड पेमेंट? चेंबर ऑफ कॉमर्स बीड यांचा आहे. फॉर देअर एंडेड 31 मार्च 2018. ज्या तारखेचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट असतं ती तारीख त्या वर्षाची शेवटची तारीख आहे. म्हणजे आपण या वर्षाची शेवटची तारीख 31/3/2018 आहे. वर्ष सुरू झालं असेल 1/4/2017 ला. म्हणजेच 2017 आणि 18 हे आपलं करंट इयर. आणि यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. त्यांनी पुढे सांगितलं की यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर देअर एंडेड 31 मार्च 2018 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर बघा, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेले आपल्याला. रिसिप्ट आहेत, दोन प्रकारचे रिसिप्ट असतात. एक म्हणजे कॅपिटल रिसिप्ट आणि दुसरं म्हणजे रिव्हेन्यू रिसिप्ट. कॅपिटल रिसिप्ट जे असतात त्या तुमच्या लायबिलिटी कधीतरीच भेटणारे रिसिप्ट कॅपिटल रिसिप्ट, वारंवार भेटणारे रिसिप्ट रिव्हेन्यू रिसिप्ट ते इन्कम असतात. म्हणजे तुमच्या रिसिप्ट साईडला जे आयटम दिलेले आहेत, म्हणजे ज्या अमाऊंट दिलेल्या ते एकतर लायबिलिटीच्या किंवा इन्कमच्या असतील. आणि पेमेंटला दोन प्रकारचे पेमेंट, एक म्हणजे कॅपिटल पेमेंट, दुसरं म्हणजे रिव्हेन्यू पेमेंट. कॅपिटल पेमेंट असेल तर ते ती असेट असणार आहे त्या ऑर्गनायझेशनची, आणि रिव्हेन्यू पेमेंट असेल तर तो एक्सपेन्सेस असणार आहे त्या ऑर्गनायझेशनचा. म्हणजेच ज्या अमाऊंट पेमेंटला आहेत ते एकतर असेटच्या असतील किंवा एक्सपेन्सेसच्या असतील. तर ते समजून घ्यायचंय. रिसिप्टला आपण इन्कम आहे की लायबिलिटी बघायचं. बॅलन्स ब्रॉड डाऊन. आता एक गोष्ट सुरुवातीलाच सांगतो की या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाही. बघा, लास्ट एक्झाम्पल मध्ये कॅपिटल फंड दिलेला असायचा, म्हणजे ओपनिंगचे बॅलन्स शीट असायचे. त्यामुळे आपल्याला तो कॅल्क्युलेट करावा लागत नव्हता, म्हणजे ओपनिंगचे बॅलन्स शीटलाच तो दिलेला असायचा. आता या प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंड दिलेला नाही, म्हणजे आपल्याला लास्ट इयर म्हणजेच ओपनिंगची बॅलन्स शीट बनवावी लागणार आहे लास्ट इयरची. तर ही कशी बनवायची ते आपण बघणार आहोत. लास्ट इयर बॅलन्स शीटला हा जो बॅलन्स असणार आहे कॅशचा बॅलन्स, हा लास्ट इयरचा क्लोजिंग बॅलन्स असणार आहे, आणि करंट इयरला तो ओपनिंगला दिसतोय, म्हणजे हा लास्ट इयर बॅलन्स शीटच्या असेटला दिसत असतं. सबस्क्रिप्शन इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. याच्यावर हिडन ऍडजस्टमेंट सांगितले त्यांनी. इन्क्लूड ₹8,000 फॉर 16-17, म्हणजे 8,000 16-17चे आहेत. म्हणजे यातनं आपल्याला 8,000 वजा करावे लागतील. लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन आहे, इन्क्लूड आहे म्हटल्यानंतर. सेल ऑफ मशिनरी. आता हे सेल ऑफ मशिनरी आपलं काय असतात इथे लक्षात घ्या. सेल ऑफ मशिनरी मध्ये मशिनरी किती रुपयाची होती आणि कितीला विकली हे प्रश्न विचारायचा. सेल ऑफ मशिनरी ₹25,000. बघा, आता काय झालं की या ठिकाणी 25,000 रुपयाची मशिनरी विकली त्यांनी. कितीला विकली, किती पैसे आले विकून? तर ती विकली बघा 20,000 रुपयाला. म्हणजे थोडक्यात काय, 25,000ची वस्तू ते 20,000 रुपयाला विकली. 20,000 रुपये कॅश आली म्हणून ते बघा रिसिप्ट साईडला 20,000 रुपये दाखवलेत. कुठे दाखवलेत? रिसिप्टला. 25,000ची मशिनरी गेली म्हणजे आपल्याला 25,000 मशिनरी मधनं लेस करावे लागतील. आणि याच्यामध्ये बघा 25,000ची 20,000ला विकली, 5,000 रुपये लॉस झाला. हा लॉस आपल्याला एक्सपेंडिचरला दाखवावा लागेल. म्हणजे ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट. एक म्हणजे काय
ही 25,000 मशिनरी मधून लेस 5,000 लॉस एक्सपेंडिचरला दाखवायचा. तिसरा इफेक्ट तो रिसिप्टला दिसतोच आहे 20,000 भेटलेला, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट होणार नाहीये. डोनेशन आपला इन्कम आहे, इन्कमला लिहिणार. ऍडमिशन फी हे रिव्हेन्यू असल्यामुळे हे सुद्धा इन्कम आहे. इकडे इन्शुरन्स एक्सपेंडिचर आहे, प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेंडिचर, बुक्स असेट आहे, कम्प्युटर असेट आहे, ट्रेड एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर आहे, फर्निचर असेट आहे, बॅलन्स कॅरीड डाऊन कॅशचा आहे तो असेटला लिहिणार. आता कॅपिटल फंड दिला नाही म्हणजे कॅपिटल फंड शोधण्यासाठी जुनी बॅलन्स शीट बनवायची. जुन्या बॅलन्स शीटला गेल्या वर्षीच्या असेट आणि लायबिलिटी दिलेल्या असतात. या विषयीची इन्फॉर्मेशन, गेल्या वर्षीच्या असेट आणि लायबिलिटीची इन्फॉर्मेशन आपल्याला एक ऍडजस्टमेंट असतीच त्याच्यावर स्पेशल, कॅपिटल फंड नसेल तर. बघा या ठिकाणी फर्स्ट ऍडजस्टमेंट मध्ये ती इन्फॉर्मेशन आहे की असेट अँड लायबिलिटी ऑन 1 एप्रिल 2017 म्हणजे 1 एप्रिल म्हणजे वर्षाच्या सुरुवातीची म्हणजे वर्षाच्या ओपनिंगची बॅलन्स शीट. तर किती त्याच्यामध्ये बघा फर्स्ट दिले त्यांनी आपल्याला काय दिलेले, फर्स्ट आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 10,000 म्हणजे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन गेल्या वर्षी बॅलन्स शीटच्या कुठं असेल, असेटला असेल. त्याच्यानंतर मशिनरी दिलेले 50,000 ही सुद्धा काय असणार आहे, असेटच असणार आहे गेल्या वर्षीची. त्याच्यानंतर बिल्डिंग फंड दिलेला, आता बिल्डिंग फंड काय असेल, लायबिलिटीला दिसत असेल गेल्या वर्षीचा, तो लायबिलिटी असणार आहे. आणि इन्व्हेस्टमेंट ₹3 लाख हा काय आहे, असेटला दिसत असणार आहे म्हणून असेट असणार आहे. आपल्याला गेल्या वर्षीची बॅलन्स शीट बनवायची, त्या बॅलन्स शीटच्या असेट आणि लायबिलिटीला काय येणार आहे ती इथे दिलेले आहेत. डेप्रिसिएट मशिनरी 2,500 हे मशिनरी मधून आपल्याला काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे आणि आपल्या एक्सपेंडिचरला लिहावं लागणार आहे. मग आपल्याला जर मशिनरी जर दिलेला असेल आपल्या बॅलन्स शीटला तर त्याला स्टार मार्क करावं लागेल. बघूया कसं करायचं ते. त्याच्यानंतर डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड हे डोनेशन मधून लेस करावं लागेल, डोनेशन मधून लेस करावं लागेल आणि ऍड करावं लागेल बिल्डिंग फंड मध्ये. बिल्डिंग फंडला स्टार मार्क करावं लागेल, गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला असणार आहे. आणि त्याच्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द करंट इयर 6,000 करंट इयरचं आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन हे आपण सबस्क्रिप्शन मध्ये आपल्या ऍड करणार आणि आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. अतिशय सोपं आहे, अवघड असं काही नाही. या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला कॅपिटल फंड मिसिंग आहे, दिलेला नाही, तो शोधायचा आहे. म्हणजेच आपल्याला एक वर्किंग नोट तयार करावी लागणार आहे, त्याचं नाव असणार आहे कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करायचा आहे. मग कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल फंड त्याच्यामध्ये आपण बॅलन्स शीट बनवणार आहोत. बॅलन्स शीट ॲज ऑन 1/4/2019 किंवा त्याला इथं आता आपले जे वर्ष आहे ते 18चं आहे त्यामुळे 1/4/2018 म्हणणार आपण त्याला, किंवा त्याला आपण ओपनिंगची बॅलन्स शीट म्हणूया. ओपनिंगची म्हणजेच त्याला लास्ट इयरची बॅलन्स शीट म्हणायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, पूर्णपणे लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नसतो त्यावेळेस आपल्याला ओपनिंगची म्हणजेच लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवायची. लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला असेट लायबिलिटी येणार असतात. इथं बघा असेट आहेत आणि लायबिलिटी आहेत. या असेट आणि लायबिलिटी संदर्भातली इन्फॉर्मेशन म्हणजे इथे येणारे असेट आणि लायबिलिटी आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेलेच आहेत, दिलेलेच असतात प्रॉब्लेम मध्ये. म्हणजे आपली जी 1 नंबरची ऍडजस्टमेंट आहे त्याच्या संदर्भात तीच इन्फॉर्मेशन आहे गेल्या वर्षीच्या असेट आणि लायबिलिटी. आणि काही आयटम या बॅलन्स शीटच्या असेटला लायबिलिटीला येणारे आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंटला असतात. मग रिसिप्ट अँड पेमेंटला कोणतं, तर रिसिप्टला हा ओपनिंग कॅशचा जो बॅलन्स आहे कॅश इन हँडचा हा आपल्या असेटला येणार आहे आणि पेमेंटला बघा काही नाही, बाकी दुसरं काही येणार नाही. तर आपण सुरू करू. पहिल्यांदा काय करायचं, आपण आपली लास्ट इयरची बॅलन्स शीट बनवायची. लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला असेट अँड लायबिलिटीचा बॅलन्स दिलाय, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिलेले 10,000. आता काय करणार आहोत आपण, आपल्या लास्ट इयर बॅलन्स शीट म्हणजे इथं जाणार आणि या ठिकाणी लिहिणार आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणि अमाऊंट लिहिणार आहोत ₹10,000. देन नेक्स्ट पुढे बघा त्यांनी मशिनरी दिलेले 50,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच द्यायचंय. मशिनरी अमाऊंट लिहिणार ₹50,000. देन नेक्स्ट बिल्डिंग फंड 2,10,000 हे सुद्धा बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला, आता हे लायबिलिटी म्हणून लायबिलिटीला बिल्डिंग फंड अमाऊंट लिहिणार ₹2,10,000. देन नेक्स्ट पुढे बघा ही इन्व्हेस्टमेंट ही आपण असेटला लिहिणार, बॅलन्स शीटच्या असेटला दाखवायचं इन्व्हेस्टमेंट आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹3 लाख. आणि या बॅलन्स शीटला रिसिप्ट आणि पेमेंटचे काय आयटम असतात तर त्याच्यामध्ये फक्त कॅश ॲट बँक 22,250 हा रिसिप्ट साइडला असेटला लिहिणार आपण, ओपनिंगचा बॅलन्स आहे कॅश ॲट बँक. अमाऊंट लिहिणार आहोत त्याची
22,250. अशा पद्धतीने आपण गेल्या वर्षीच्या बॅलन्स शीटला जे आयटम येतात ते लिहून घेतले. आता ही बॅलन्स शीट क्लोज करायची. बॅलन्स शीटच्या असेटची जर टोटल केली तर ती येणार आहे 3,82,250. तीच असेटला लिहिणार 3,82,250 आणि त्यातने 2,10,000 जर वजा केले तर 1,72,250 ही बॅलन्सिंग फिगर राहणार आहे. याला नाव द्यायचं कॅपिटल फंड. आपल्याला दिला नव्हता, आपण तो शोधला, याला कंसात म्हणायचं बॅलन्सिंग फिगर. बघा आपण काय केलं, कॅपिटल फंड शोधलेला आहे. कॅपिटल फंड इज इक्वल टू असेट मायनस लॅबिलिटी. आपण काय केलं, असेट मधनं लॅबिलिटी वजा केल्या, म्हणजे आपल्याकडे असेट किती होत्या 3,82,250 वजा लॅबिलिटी 2,10,000 इज इक्वल टू कॅपिटल फंड 1,72,250. अशा पद्धतीने हा कॅपिटल फंड आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आय होप तुम्हाला समजला. आता हा कॅपिटल फंड घ्यायचा आणि आपल्या या वर्षीच्या बॅलन्स शीटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल फंड. त्याची अमाऊंट लिहिणार आहोत आपण 1,72,250 इनर कॉलमला. पहा आपण काय केलं, कॅपिटल फंड कॅल्क्युलेट करून घेतला. आता गेल्या वर्षीची बॅलन्स शीट आपण लास्ट 2 प्रॉब्लेम मध्ये बघितलं की आपल्याला काय केलेली असायची, एक्झाम्पल मध्येच दिलेली असायची. आता आपण ती तयार केली. सुरुवातीला काय करायचं, ही जी बॅलन्स शीट आपण तयार केलेली आहे, प्रिपेअर केलेली आहे, तिच्या लॅबिलिटी आणि असेट ट्रान्सफर करून घ्यायच्या. फक्त लॅबिलिटीला बघायचं की कोणती लॅबिलिटी पेड केली का, तर ती पेड केली असेल तर रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटच्या पेमेंटला तिची अमाऊंट दिसत असेल. असेट मध्ये आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे बघा या ठिकाणी. हे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आपल्याला काय भेटलेलं आहे का, भेटलेला असेल असेट तर ती इन्कमला दिसत असेल, म्हणजेच रिसिप्टला दिसत असेल. तर आपण काय करायचं, या ठिकाणी बघा आपल्याला पहिल्यांदा दिले बिल्डिंग फंड. हा आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत. आता कॅपिटल फंड लिहिल्यानंतर एक 2-3 ओळी जागा सोडायच्या आणि त्याच्यानंतर लिहायचं बिल्डिंग फंड. आणि बिल्डिंग फंड वर ऍडजस्टमेंट आहे बघा, बिल्डिंग फंड ऍडजस्टमेंटला स्टार मार्क करायचं राहून गेले, आपण ते करूया. बिल्डिंग फंड आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आहे 2,10,000 इनरला लिहिणार. एक ओळ जागा सोडणार बिल्डिंग फंड लिहिल्यानंतर. लक्षात द्या, आता परत एकदा सांगतो की आता याच्यावर काही ऍडजस्टमेंट आहेत का जुन्या ज्या असेट आहेत त्याच्यावर. तर बघा आपल्याला या ठिकाणी बघा कशावर ऍडजस्टमेंट आहे, मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला बिल्डिंग फंडवर एक ऍडजस्टमेंट आहे, डोनेशन फॉर बिल्डिंग फंड आहे. आणि बाकी मग कशावर, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनवर एक ऍडजस्टमेंट आहे. तर आपण काय करूया, आपण जी बॅलन्स शीट बनवली त्या ठिकाणी जाऊया. त्या ठिकाणी आपण काय करू, मशिनरीला एक स्टार मार्क करू. इथं बिल्डिंग फंडला तर आपण इनरला स्टार मार्क करणार आहे आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनला एक स्टार मार्क करू. आता बघा हे जे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आहे ना, गेल्या वर्षीचा इन्कम आहे, तो या वर्षीच्या बॅलन्स शीटला घेताना 10,000 रुपये त्याची अमाऊंट आहे. रिसिप्ट साईड चेक करायची. रिसिप्ट साईडला इथं त्यांनी सांगितलंय सबस्क्रिप्शन आणि कंसात म्हणले इन्क्लूड 8,000 फॉर 16-17, म्हणजे गेल्या वर्षीचे 8,000 इन्क्लूड आहेत. गेल्या वर्षी किती भेटायचे होते, इथं दिसत आहेत 10,000 भेटायचे होते, त्यातले 8,000 भेटले. तर राहिलेले 2,000 आपण या वर्षीच्या असेटला दाखवणार. मग आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिताना असं हेडिंग देणार की आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, त्याला आपण अंडरलाईन करूया. आणि त्याच्यामध्ये आपण लास्ट इयरचं सबस्क्रिप्शन जे असणार आहे ते या ठिकाणी लिहून घेऊया. पहिल्यांदा आपण लिहू 2016 आणि 17चं टोटल 10,000 भेटायचे होते, त्यातले 8,000 भेटलेले आहेत, म्हणजे 2,000 भेटायचे राहिलेले. आणि हे करंट इयरचं 2017 आणि 18चं ज्या वेळेस आपल्याला ते ऍडजस्टमेंट असेल त्यावेळेस ते या ठिकाणी लिहून घेऊ. एक वेळ जागा सोडूया त्याच्यासाठी. सबस्क्रिप्शन झाल्यानंतर लास्ट इयर बॅलन्स शीटचं मशिनरी बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आहोत 50,000. चला बॅलन्स शीटच्या असेटला लिहूया मशिनरी ₹50,000 इनर कॉलमला लिहिणार, एक ओळ जागा सोडणार ऍडजस्टमेंटसाठी. मशिनरी झाल्यानंतर पुढे बघा काय दिलेले त्यांनी, इन्व्हेस्टमेंट 3,00,000 रुपये हे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण. डायरेक्ट आउटर कॉलमला इन्व्हेस्टमेंट अमाऊंट लिहिणार ₹3,00,000, आउटरला लिहिली 3,00,000 रुपये. चला नेक्स्ट पुढे जाऊया. आपण लास्ट इयरच्या बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट ट्रान्सफर केलं. कॅश ही आपण इग्नोर करणार, ही ओपनिंगची कॅश आहे ती काही घेणार नाही. म्हणजे ही बॅलन्स शीट ट्रान्सफर केल्यानंतर तयार करायची, त्याचे आयटम ट्रान्सफर करायचे, लॅबिलिटी असेट ट्रान्सफर करायच्या आपल्या या वर्षीच्या बॅलन्स शीटला.
आणि नंतर आपण रिसिप्ट अँड पेमेंट कडे येणार. रिसिप्ट अँड पेमेंट ट्रान्सफर करायला सुरुवात करायची. बॅलन्स ब्रॉट डाऊन इग्नोर करणार. सबस्क्रिप्शन 72,000 जे आहे ते इनरला लिहून त्यातले हे 8,000 वजा करायचे लास्ट इयरचे. आपण सबस्क्रिप्शन लिहूया बॅलन्स शीटच्या आपल्या इन्कमला बाय सबस्क्रिप्शन. अमाऊंट लिहिणार ₹72,000 आणि याच्यातनं म्हणणार लेस आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन कंसात लिहायचं लास्ट इयर. लास्ट इयरचे ₹8,000 आपण यातनं लेस केले तर आपल्याला इनरला 72 मधनं 8 जर गेले तर 64,000 राहणार आहेत. 64,000 इनरला. लास्ट इयरचा इफेक्ट एकच असतो, 2 नसतात. नेक्स्ट सबस्क्रिप्शन झाल्यानंतर सेल ऑफ मशिनरी. आता बघा सेल ऑफ मशिनरीच्या बाबतीत मशिनरी 25,000ची विकली म्हणजे मशिनरी कमी झाली, बॅलन्स शीटच्या असेटला जायचं. आणि ज्या ठिकाणी सेल ऑफ मशिनरी लिहिले, आता एकच मिनिट, मशिनरीवर ऍडजस्टमेंट आहे का डेप्रिशिएशनची आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे, हे जे इन्व्हेस्टमेंट जे लिहिले ना आपण इथं हे थोडंसं खाली लिहावं लागेल. मी हे इन्व्हेस्टमेंट इथून पुसून थोडंसं खाली लिहितो. एक ओळ जागा सोडावी लागणार आहे आपल्याला त्या ठिकाणी. थोडक्यात काय की आपल्याला मशिनरीवर 2 ऍडजस्टमेंट आहेत. एक आहे विकलेली आणि दुसरा आहे डेप्रिशिएशन. मग सेल ऑफ मशिनरी आपल्याला लेस करावं लागणार. आपण लेस म्हणायचं सेल ऑफ मशिनरी. आता मशिनरी ऍक्च्युली कितीची विकली सर? त्यांनी विकली 25,000 रुपयाची मशिनरी. किती रुपयाची? 25,000. सर कुठं दिलंय 25? तर बघा तुम्ही इथं जर आला तर तुम्हाला इथं लक्षात येईल की पहा इथं सेल ऑफ मशिनरी बुक व्हॅल्यू म्हणजे तिची असेट व्हॅल्यू, असेटची व्हॅल्यू किती? 25,000. 25,000ची 20ला विकली, 5,000 लॉस झाला म्हणून 25,000 वजा केली आपण आणि इनरलाच लिहिणार. 50 मधनं 25 वजा केल्यानंतर 25,000 इनरला लिहिणार आणि 25,000ची 20,000ला विकली, 20,000 लॉस आहे तो एक्सपेंडिचरला दाखवणार. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. टू लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी. अमाऊंट लिहिणार बघा 25,000ची असेट 20ला विकली म्हणजे 5,000 रुपये. वाटलं तर कंसात मी या ठिकाणी दाखवतो 25,000 मायनस 20,000 इज इक्वल टू ₹5,000 आणि हे 5,000 रुपये मी काय केलेत आउटरला दाखवले. नेक्स्ट पुढे जाऊया. पुढे त्यांनी बघा डोनेशन दिलेलं आहे. आता हे डोनेशन जे आहे याच्यावर ऍडजस्टमेंट, याला स्टार मार्क करावं लागेल. आपण इन्कमला लिहूया डोनेशन बाय डोनेशन. सबस्क्रिप्शन साठी एक ओळ जागा अजून सोडावी लागणार या ठिकाणी आणि त्याच्या खाली लिहूया बाय डोनेशन. हे बिल्डिंग फंड साठी तुम्ही डायरेक्ट बिल्डिंग फंड मध्ये सुद्धा ऍड करू शकता. डोनेशनची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट लिहिणार ₹55,000. 55,000 इनरला. देन नेक्स्ट ऍडमिशन फी आहे. हा सुद्धा इन्कम आहे. आपण आपल्या इन्कमला लिहिणार बाय ऍडमिशन फीज आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून टाकूया ₹6,000. रिसिप्ट ट्रान्सफर झालेत. पेमेंटला पहा इन्शुरन्स आहे. एक्सपेंडिचरला लिहूया टू इन्शुरन्स आणि त्याची अमाऊंट जी असणार आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहू ₹10,000. नेक्स्ट इन्शुरन्स झाल्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी 4,000. हा देखील एक्सपेन्सेस आहे. एक्सपेंडिचरलाच लिहिणार टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. अमाऊंट लिहिणार ₹4,000. दॅन नेक्स्ट बुक्स दिलेले आहेत. बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचे बुक्स. बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बुक्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार ₹30,000. 30,000. बुक्स झाल्यानंतर कम्प्युटर आहे 60,000. हे सुद्धा बॅलन्स शीटच्या असेटलाच लिहायचंय कम्प्युटर. अमाऊंट लिहिणार ₹60,000. 60,000. नेक्स्ट पुढे बघा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. एक्सपेंडिचर आहे. एक्सपेंडिचरला लिहायचं टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹4,000 आपण आउटरला लिहून टाकूया. नेक्स्ट ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस झाल्यानंतर फर्निचर. ही आपली असेट आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेटला फर्निचर लिहिणार आहोत. आपल्याला जुनी फर्निचर नाही, डायरेक्ट नवीन फर्निचर आहेत फर्निचर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती ₹62,000 आपण आउटरला लिहिणार. नेक्स्ट फर्निचर झाल्यानंतर बॅलन्स कॅरीड डाऊन 5,250 कॅशचा बॅलन्स आहे. बॅलन्स शीटच्या असेटला यायचं 1-2-3 ओळी जागा सोडायच्या आणि त्याच्यानंतर लिहायचं कॅश इन हँड. कदाचित माझ्या डोक्याच्या मागे ते अमाऊंट दिसणार आहे. त्याची अमाऊंट लिहिणार आपण 5,250. मी लिहितोय 5,250 रुपये. आय होप तुम्ही इथपर्यंत क्लिअर आहात. रिसिप्ट पेमेंट ट्रान्सफर केले. ऍडजस्टमेंटमध्ये पहिली जी ऍडजस्टमेंट होती त्याची वर्किंग नोट केली आपण. असेट लॅबिलिटी ओपनिंगच्या दिल्यात त्या लिहून आपण काय फाइंड आउट केला कॅपिटल फंड. आता नंबर 2 मध्ये डेप्रिसिएट मशिनरी 2,500 ही ऍडजस्टमेंट करूया. डेप्रिशिएशन मशिनरी आपण बॅलन्स शीटच्या असेटला लिहिले त्या ठिकाणी जायचं आणि लिहायचं लेस डेप्रिसिएशन. अमाऊंट लिहिणार 2,500 रुपये.
आउटरला 22,500 रुपये. या डेप्रिशिएशनचा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचरला लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन मशिनरी. अमाऊंट लिहिणार 2,500 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया. डोनेशन रिसिव्ड फॉर बिल्डिंग फंड. आता डोनेशन आपण इन्कमला लिहिले, त्या ठिकाणी जायचं आणि म्हणायचं लेस फॉर बिल्डिंग फंड. लेस म्हणायचं फॉर बिल्डिंग फंड, म्हणजे हे डोनेशन बिल्डिंग फंड साठीचं आहे, म्हणजे तो आपला इन्कम नाही आहे, पूर्णच्या पूर्ण बिल्डिंग फंड आहे. 55 लेस होतील, आउटरला नील दाखवतील. आता काही वेळेस आता पुस्तकात काय दिले, हे डायरेक्ट बिल्डिंग फंड मध्ये ऍड केली तर इन्कमला दाखवलं नाही, पण समजावं म्हणून मी अशा पद्धतीने दाखवतो. तर हे तुम्ही डायरेक्ट इथे लॅबिलिटीला बिल्डिंग फंड मध्ये ऍड केले तरी चालते. ऍड म्हणायचं डोनेशन. अमाऊंट लिहिणार 55,000 आणि आउटरला लिहिणार 2,65,000. आय होप क्लिअर. नेक्स्ट चला पुढे जाऊया. डोनेशन झाल्यानंतर आपण आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन दिले बघा या ठिकाणी, तर ते आहे करंट इयरचं 6,000 रुपये. आपण काय करणार आहोत, हे करंट इयरचं सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करणार. बॅलन्स शीटच्या आपलं इन्कमला लिहिले आपण सबस्क्रिप्शन, ऍड करून बॅलन्स शीटच्या असेटला लिहायचं. हे इन्कमला लिहिले त्या ठिकाणी लिहायचं ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, कंसात लिहायचं करंट इयर आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती अमाऊंट लिहिणार ₹4,000. आउटरला 68,000 68,000. आणि याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला इथं सबस्क्रिप्शन लिहिले सुरुवातीला, त्याच्यामध्ये 16-17चं 2,000, 17-18चं 4,000 लिहायचं या ठिकाणी. आणि याची टोटल आउटरला 2 आणि 4 टोटल 6,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. झालेलं आहे सगळं. आपण काय केलं, ऍडजस्टमेंट केल्या, ओपनिंगची बॅलन्स शीट तयार केली, सगळं झालेलं आहे. आता आपण काय करायचं, क्लोज करायला सुरुवात करायचं. आपलं इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करायचं. अंदाज जर घेतला आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरचा, तर इन्कम साईडची टोटल जास्त आहे. इन्कम साईडची टोटल जर केली आपण तर ती येणार आहे आपली 74,000 74,000. तेच आपण एक्सपेंडिचरला लिहिणार 74,000. बघा एक्सपेंडिचरला 74,000 लिहिलं, त्यातनं ह्या एक्सपेंडिचरच्या अमाऊंट जर वजा केल्या तर आपल्याला बॅलन्सिंग फिगर भेटणार आहे 48,500. याला म्हणणार आपण टू सरप्लस आणि कंसात लिहिणार एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर द एक्सपेंडिचर. आणि ही जी आपली बॅलन्सिंग फिगर आलेली आहे किती 48,050, हा आपला सरप्लस म्हणून आपल्या कॅपिटल फंड मध्ये ऍड करायचा. कॅपिटल फंड कडे द्यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड सरप्लस. अमाऊंट लिहिणार 48,500 आणि याची टोटल आउटरला 2,20,750 रुपये. आणि आता जर आपण बॅलन्स शीट क्लोज केली तर आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीची टोटल येणार आहे 0, 5, 707, 505, 8 आणि इथं 2 आणि 2 4, 4,85,750 लॅबिलिटी. तेवढीच असेट असणार आहे 4,85,750 रुपये. आणि अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे, समजून घेतलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला समजलेलं असणार आहे. जर समजलेलं असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही. अशाच पद्धतीने आपण सगळा अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या वर्ग मित्रांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही मला ते कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. आज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.